मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन बंद पडल्याची घटना। उमेदवार प्रतिनिधी तसेच मतदारांची तीव्र नाराजी। सुमारे 1.5 तास मतदारांना ताटकळत उभारण्याची वेळ। मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मधील जवाहर चौक 26 नंबर मतदान केंद्रावरील आज वोटिंग मशीन अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आणि या ठिकाणी सुमारे 1.5 तास मतदारांना ताटकळत उभं राहण्याची वेळ आल्याने उमेदवार प्रतिनिधी आणि मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती, पण अचानक वोटिंग मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्याने पूर्ण मतदान प्रक्रिया थांबली होती। 3 उमेदवारांना मतदान केल्यानंतर चौथे मतदान झाले नाही। दुसरे मशीन लावण्यासाठी सुमारे 1.5 तास वेळ लागला। निवडणूक विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी मतदारांना प्रक्रियेला वेळ झाल्याने मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी उमेदवारांनी आणि प्रतिनिधींनी केली आहे। आज इथं 5 नंबर वार्डात जवाहर हायस्कूलमध्ये 2 तास झालं सकाळी मशीन बंद पडल्या, तर आम्ही दंगा सगळीजणी मिळून दंगा करताना मग आहे ना दुसरी मशीन आणायची व्यवस्था केलेत, आणून बसवल्यात। आता काय घोळ आहे काय नाही ते आम्हाला तर काय माहित नाही त्यात। आणि आता 1-2 तास आहे ना ही सगळीजणी आहे ना घरी चालल्यात। आता हितनं 2 तास आहे ना वाढवून द्यायला पाहिजे। वार्ड नंबर 5 मध्ये मी स्वतः उमेदवार चंद्रकांत अण्णा मैगुरे बघतोय 2 तास झालं ती मशीन बंद पडलेली आहे। प्रशासन अजून पण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि विषय असा होता, प्रशासनाने तिथं पर्यायी म्हणून अनेक मशीन ठेवायला पाहिजे होती, परंतु ती पण ठेवली नाही आणि पहिली मशीन सील करून दुसरी मशीन अजून चालू केलेली आहे। याचं कारण काय आहे? आज एवढी लोक तापलेले आहेत आणि 2 तास झालं ते जर तसंच जर वाढवत गेलं तर वाढवून वेळ द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि प्रशासनाने त्या मशीनची दखल घेऊन आणि वेळ वाढवून द्यावी अशी मी विनंती करतो। 3 दबाई थे, एक खटका रहा था, दो मशीन चालू थे और एक में दबाने में बंद पड़ी मशीन। और सो मेरे को पैरलेस है, हिट होता है, शुगर बीपी है। इतने डेढ़ घंटे खड़ी मैं, 1.5 घंटे रुकी, मेरे को चक्कर आई। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज।